नमस्कार मित्रांनो, जय हिंद. महाराष्ट्र वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट गार्ड भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. हे बघा, समोर एक पत्र आहे, आपण बघू शकता, वनमंत्री यांच्या नावाने. तर आपले मित्र म्हणा किंवा सर म्हणा, सहकारी जे राहुल सर आहेत नाशिकचे RS अकॅडमी यांच्यामार्फत यांनी स्वतः मंत्रालयामध्ये जाऊन माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्षात पत्रव्यवहार केला आणि तिथून एक इन्फॉर्मेशन भेटलेली आहे मित्रांनो वनरक्षक भरतीबद्दल. तर सविस्तर बघूया वनरक्षकची भरती कधी आहे आणि काय पत्र आहे. आणि एकमेव असे ते व्यक्ती आहे ज्यांनी स्वतः वनरक्षक भरतीबद्दल याआधी पण पुढाकार घेतलेला आहे व आज ते सुद्धा स्वतः मंत्रालयामध्ये जाऊन आले. याबद्दल मी तुम्हाला सर्व पुरावे आणि फोटोग्राफ्स दाखवतो आणि काही पॉझिटिव्ह बातमीसुद्धा आहे याबद्दल. आणि त्यांच्या चॅनलवर पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, समोर आता ते व्हिडिओ बनवतीलच. तर चला मित्रांनो, आपण त्यांच्या परमिशननुसारच हा व्हिडिओ बनवत आहे. त्यांचंच पत्र आहे अधिकृत. तर बघा, प्रति दिलेला माननीय गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक साहेब, दिनांक आहे 15/4/2025. म्हणजे आजच ते गेले होते मित्रांनो आणि त्यांनी स्वतः मला तिथून सांगितलं की मुकुल सर, आम्ही मंत्रालयामध्ये आलेलो आहो म्हणून. तर चला बघूया कुठल्या प्रकारची माहिती आहे. बघा, वनमंत्री महाराष्ट्र शासन, पिन नंबर दिलेला आहे 444001, अर्जदार वनरक्षक विद्यार्थी. तर समस्त वनरक्षक विद्यार्थ्यांमार्फत त्यांनी हा अर्ज केलेला आहे. विषय वनरक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्याबाबत. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला मी त्यांचे हे बघा, हे मंत्रालयाचे फोटो दाखवून देतो. हे बघा, हे मंत्रालयासमोर उभे आहेत आणि इथेच मंत्रालयाची पास वगैरे बघा, पास बघू शकता तुम्ही. वेळ दिलेला आहे, कधी त्यांची एंट्री वगैरे. हे बघा, राहुल रामचंद्र सोनवणे सर, मोबाईल नंबर मी काही कारणास्तव एडिट केलेला आहे. आणि हे बघा, त्यांची परत एक फोटो दाखवू शकतो. आणि बघा मित्रांनो, हे पत्र आहे, सविस्तर आपण याची आढावा घेऊया. महोदय, वरील विषयाला अनुसरून आम्ही सर्व विद्यार्थी विनंतीपूर्वक अर्ज करतो की महाराष्ट्र वन विभागामध्ये RTI म्हणजेच माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार वनरक्षक 1684 1684 पदांच्या एकूण जागा रिक्त आहेत. पदांची भरती करणारे लाखो तरुण मुलांची निराशा दूर करू शकते. पोलीस भरती व इतर भरतीत उंची जास्त लागत असल्याने कमी उंची असलेल्या कारणाने विद्यार्थी काही मुले इथे अपात्र होत आहेत. वनरक्षक भरती हाच पर्याय राहत असून अशा मुलांना 4-4 वर्ष भरती निघण्यास प्रतीक्षा करावी लागत आहे. तर मित्रांनो, बरोबर माहिती यांची बघा, वनरक्षकची भरती ही 3-3, 4-4 वर्ष निघत नाही. आणि यामध्ये काय होते की मुलांची वयोमर्यादा आहे ते ओलांडून जाते. 30 पूर्वी होती, आता 2 वर्ष वाढवून दिलेली आहे मागच्या वेळेसच. तर 32 वयोमर्यादा आहे. तर बघा, अनेक मुलांचे वयसुद्धा निघून जात आहे. तरीही या रिक्त पदांची जाहिरात काढून त्या जागा भराव्यात ही विनंती. आपला हा निर्णय अनेक तरुण विद्यार्थ्यांची निराशा दूर करणारा असू शकतो. कृपया वनरक्षक भरती जाहिरात काढून विद्यार्थ्यांना घरची स्थिती बदलण्याची संधी द्यावी. साहेब, आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं पत्र आहे आपले विश्वासू वनरक्षक विद्यार्थी. तर समस्त महाराष्ट्रातील वनरक्षक भरती जे करणारे विद्यार्थी यांच्यामार्फत राहुल सरांनी हा उपक्रम केलेला आहे. ते स्वतः आज मंत्रालयात गेले होते आणि त्यांनी स्वतः तिथे गणेश नाईक साहेब, माननीय वनमंत्री यांची तर भेट झाली नाही, परंतु त्यांच्या PAंना हे अर्ज दिलं, म्हणजेच हे निवेदन दिलं. आणि त्यांनी सांगितलं की भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस झाले आहे वनरक्षक भरतीबद्दल आणि आगामी काळात नक्कीच आम्ही भरती प्रक्रिया काढणार आहोत असा शब्द त्यांनी दिलेला आहे. तर याची प्रोसेस सुरू आहे मित्रांनो. फक्त थोडा काही कारणास्तव मागे पुढे होईल, 15 दिवस, महिनाभर किंवा आगामी काळ जे पण म्हणता येईल. परंतु आता तुम्ही पाहिलं असेल, अमरावतीच्या मेळघाटच्या पत्राबद्दल पण आपण व्हिडिओ बनवला आणि बरेचसे आता पत्र निघून राहिलेले आहेत वनसेवक भरतीबद्दल, वनरक्षकबद्दल. तर लवकरच भरती प्रक्रिया होईल. आणि मित्रांनो, तुम्ही असा विचार करू नका की वयोमर्यादा वाढवून देईल का की नाही वाढेल, आमचे वय बसन का नाही. बघा मित्रांनो, शासनाने 3-3, 4 वर्ष भरती काढत नाही तर वयाची गणना कुठूनही करू शकते. त्याच्यामुळे नकारात्मक राहू नका आणि लवकरच भरती प्रक्रिया होईल हे सांगू इच्छितो. आणि आपणसुद्धा वनरक्षक भरतीबद्दल प्रयत्न करू, म्हणजे मागणी करू की लवकरात लवकर भरती करा. आणि हे राहुल सर एकमेव असे व्यक्ती आहे ज्यांची अकॅडमी, हे एकमेव असे व्यक्ती आहे अकॅडमीवाले की जे स्वतः मंत्रालयीन लेवलवर जाऊन काम करून राहिले आहे. आणि यांनीसुद्धा मागे पाठपुरावा केला होता वनरक्षक भरतीबद्दल, जेणेकरून ही माहिती तरी आपल्याला भेटत आहे की वनरक्षक भरती निघणार आहे. बाकीच्या लोकांनी एवढा एफर्ट नाही केला, परंतु राहुल सरांचे भरपूर योगदान आहे वनरक्षक भरतीबद्दल. आणि त्यांच्यावर 60-70 हजार विद्यार्थ्यांचा विश्वाससुद्धा आहे. तर नक्कीच एक पॉझिटिव्ह बातमी आहे की लवकरच भरती प्रक्रिया होणार आहे. तर बघू आगामी काळात कधी GR निघतात आणि कधी भरतीची जाहिरात पडते. परंतु लवकरच आपल्याला वनसेवक, वनरक्षक आणि त्यातील काही इतर पदे ऑफिशियली यांची जाहिरात पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, आपणसुद्धा वनरक्षक जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय, उपवनसंरक्षक नागपूर सिव्हिल लाईन यांच्या कार्यालयातसुद्धा मी उद्या किंवा 1-2 दिवसामध्ये जसं
ऑफिसचा वेळ असला त्यानुसार मी जाऊन बघीन आणि तिथे व्हिजिट देईल आणि माहिती करण्याचा प्रयत्न करतो की जाहिरातीवर काम कुठपर्यंत आहे किंवा किती पदे भरू शकतात, काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटन. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. एकदा राहुल सरांचे परत आभार मानतो. तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमार्फत हे बघा, परत त्यांचा फोटो दाखवतो तुम्हाला, मंत्रालयीन पास आहे हे बघा. आणि तमाम विद्यार्थ्यांमार्फत राहुल सरांचे आभार व्यक्त करतो. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.